नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो. रिटर्न ऑन इक्विटी हा एक इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे, पण तो आपल्या बॅकग्राऊंडला असला पाहिजे. फोरग्राऊंडला सेंटिमेंट्सच काम करत असतो. ओके, तर फोरग्राऊंडला सध्या मार्केट सेंटिमेंट एकदम धुपलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही घाबरला असाल की अजून किती दिवस थांबायचं, 1 वर्ष संपलं, अजून किती वर्ष थांबावं लागेल. तर मे बी अनदर 6 months or 1 year थांबावं लागेल असं दिसतंय. जोपर्यंत FII येत नाहीत परत, आणि त्याच्यासाठी चायना मार्केट अजून वरती जायला पाहिजे किंवा तिथे त्यांना भरपूर प्रॉफिट मिळायला पाहिजे, किंवा अमेरिकेमध्ये काहीतरी कोलॅप्स व्हायला पाहिजे, जिथनं ते मार्केटमधून पैसे काढतील, प्रॉफिट बुक करतील आणि ते या मार्केटमध्ये येईल, आपल्या मार्केटमध्ये येतील. ते FII नसल्यामुळे सेंटिमेंट इज ऑलवेज डाऊन, फाइंडिंग सम रिझन हिअर अँड देअर. की जसं तुम्हाला सांगितलं की GDPचा नंबर काय फेक आहे की काय, गव्हर्नमेंटने पब्लिश केलेला, किंवा इंडिगोमध्ये काय अजून राजकीय षडयंत्र काय म्हणायचं झालेलं आहे की काय, असे हजारो न्यूज आणि त्याच्यामध्ये रुमर्स हा आता सोशल मीडियामध्ये पसरत असतात. आणि त्याच्यामुळे मार्केटला या गोष्टी आधी जवळजवळ 8 दिवसांनी कळायच्या, त्या आता एका सेकंदात कळतात आहे. त्याच्यामुळे पण मार्केट धडाधड पडते किंवा वरती जात असतं. ओके, तर आता रिटर्न इक्विटीबद्दल आपण बोलत होतो. त्याच्याबद्दल काही चांगले शेअर्स फंडामेंटली, पण ते घ्यावे असे नाही, पडल्यानंतर घ्यावे, मे बी अजून पडतील तेव्हा घ्यावे. तर बघा, PFC रिटर्न ऑन इक्विटी 27% आहे. हो का, शेअर 340ला वगैरे आला असेल. नंतर HPCL रिटर्न ऑन इक्विटी 26%, मवाना शुगर 25%, बनारस हॉटेल ओके 24%, भारत पेट्रोलियम 24% रिटर्न ऑन इक्विटी, पब्लिक सेक्टर कंपनी. ओके, नंतर GDL म्हणजे गेटवे डिस्ट्रॅक्ट 22%, REC 21%. RECचं पण शेअर मे बी आता 320 किंवा 300ला सुद्धा येऊ शकतो, गॉड नोज. PTC इंडिया ओके 18% रिटर्न ऑन इक्विटी. त्यानंतर आहे IDBI बँक 18% रिटर्न ऑन इक्विटी, हुडको 18%, ओके, सिम्फनी 17%. हे सगळे शेअर पडलेले आहेत रिटर्न ऑन इक्विटी उत्तम असून सुद्धा, बिकॉज ऑफ सेंटिमेंट्स किंवा त्यांचा फंडामेंटल परफॉर्मन्स. ओके, आणि जेव्हा शेअर पडतो ना एखादा, त्याला इतके लोक म्हणजे दगड मारतात ना की तो एकदम इतका कुचंबवतात त्याला की तो 50% काय 30%वर सुद्धा येऊ शकतो. 100 रुपयाचा शेअर 20 रुपयाला पण येऊ शकतो, बिकॉज ऑफ शॉर्ट सेलिंग अँड बिकॉज ऑफ द फंडामेंटल न्यूज बॅड फॉर 1 quarter और मे बी फॉर 2 quarters और मे बी फॉर 1 year. ओके, मार्केट ब्रुटल ॲनिमल आहे. ओके, मार्केट इज सच अ ब्रुटल ॲनिमल दॅट इट विल किल अँड थ्रो यू आउट एनी पॉईंट ऑफ द टाईम ऑफ द डे. म्हणून स्लो अँड स्टडी विन्स द रेट, हे मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की सशासारखं तुम्ही पटापट काय करायला गेला तर शेअर मार्केटमध्ये तुम्ही नुकसानमध्येच राहाल. तर तुम्ही फ्रॉक जम्प्स घेतल्या, हळूहळू परचेस केले फिअरमध्ये आणि हळूहळू विकले, जेव्हा युफोरिया असतो तेव्हा किंवा ग्रीड असते तेव्हा हळूहळू विकले तरी चालेल. किंवा एखाद्या वेळेस तुम्ही समजा तुम्हाला 100-200% प्रॉफिट झालं तर मी एकदमच सगळे विकू शकता, पण त्याच्याहून सुद्धा स्टॉक मार्केट दुप्पट जाऊ शकतं. पण बेटर बी सेफ दॅन सॉरी या उक्तीप्रमाणे मे बी तुम्ही वेन यू आर हॅव्हिंग 100% प्रॉफिट मे बी यू कॅन सेल ऑल, किंवा 100 ठेवायचे, बाकी सगळे विकून टाकायचे. ओके, वॉट एव्हर होल्डिंग यू हॅव. तसं रिटर्न ऑन इक्विटी इज ओनली नॉमिनल व्हॅल्यू ऑफ द शेअर मार्केट. परंतु खरी तुमची परीक्षा असते व्हेन सेंटिमेंट इज बॅड, तेव्हा तुम्ही मार्केटमध्ये टिकून राहायला पाहिजे. ओके.